शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक रामाळा तलावात मासोळ्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तसेच पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। तलावात मृत मासोळ्या तरंगताना दिसून आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। तुकुम, बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर आदी परिसरातील सांडपाणी थेट नाल्यांद्वारे सोडलं जात असल्याने तलावाचे पाणी प्रचंड प्रमाणात दूषित झाले आहे। हेच दूषित पाणी मासोळ्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की सांडपाणी थेट तलावात सोडल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचा स्तर घसरतो, त्यामुळे तलावातील मासोळ्यांसह इतर जिवंत सजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। हे जैवविविधतेसाठी गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे। चोपणे यांनी रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा STP त्वरित उभारण्याची मागणी केली आहे। त्यांनी स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले। या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरी सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षण यावर प्रश्न उपस्थित झाला आहे। चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव हे गेल्या अनेक वर्षापासून एक सांडपाण्याचा तलाव म्हणून बनलेला आहे। कारण तुकुम परिसरातलं संपूर्ण पाणी आणि या तलावाच्या बाजूला राहणाऱ्या सर्व झोपडपट्ट्या याच्यामधलं सर्व जे सांडपाणी आहे, मल निस्सारण जे आहे आणि जे घाण पाणी आहे या तलावामध्ये येत असते। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या तळ्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र लावायसाठी आम्ही खूपदा शासनाला निवेदनं दिली आहे, परंतु अजूनही अशा प्रकारचे सांडपाणी प्रक्रिया पूर्णपणे इथे लावल्या गेलेली नाही आहे। यामुळं दरवर्षी उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये इथल्या मासोळ्या मरतात। याचं कारण आहे की यामध्ये COD आणि BODचं जे प्रमाण समपान राहायला पाहिजे ते काही इथे राहत नाही आणि मासोळ्यांना लागणारं जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन इथे त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे मासोळ्या इथल्या मरतात। म्हणून आमची तातडीने शासनाला विनंती आहे की एवढं मोठं नुकसान जे मासेमारांचं होतं ते शासनाने भरून द्यावं किंवा मग इथे अशा प्रकारची STP जी आहे ती STP यंत्रणा म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे तो इथे लावण्यात यावा।